दरम्यान दादरमध्ये गॅस पाईपलाईनला गळती लागलेली आहे। महानगर गॅस पाईपलाईनला ही गळती लागली। खोदकाम सुरू असताना जेसीबीचा खूर लागल्यानं लाईन फुटली आहे। दादर गोखले रोड परिसरात प्रबोधनकार ठाकरे चौकामधली ही घटना आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। दादरमध्ये गॅस पाईपलाईनला ही गळती लागलेली आहे। महानगर गॅस पाईपलाईनला ही गळती लागलेली आहे। खोदकाम सुरू होतं त्या दरम्यानच हा प्रकार घडला। जेसीबीचा खूर लागला त्यामुळे लाईन फुटली आणि ही परिस्थिती उद्भवलेली आहे। आपण ही दृश्य सुद्धा बघू शकतो। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे। मोठ्या प्रमाणावर गॅस गळती ही सुरू आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। दादरमधली दृश्य आहे तर ज्या ठिकाणी गॅस पाईपलाईनला गळती लागलेली आहे। अग्निशमन दलाचं पथक सुद्धा या ठिकाणी पोहोचल्याचं समजतंय। खोदकाम सुरू होतं त्या दरम्यानच हा प्रकार घडला अशी माहिती। दादरमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। महानगर गॅस पाईपलाईनला गळती लागली आहे। खोदकाम सुरू होतं, जेसीबीचा खूर लागला त्यामुळे लाईन फुटली आहे। दादरमधल्या गोखले रोड परिसरात प्रबोधनकार ठाकरे चौकामधली ही घटना आहे। सध्याची परिस्थिती बघायला गेली तर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। त्यांच्याकडून सगळे प्रयत्न सुरू आहेत। दादरमधली ही दृश्य गॅस पाईपलाईनला गळती। रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद असल्याची माहिती आहे। मोठ्या प्रमाणावर गॅस गळती या ठिकाणी सुरू आहे। वाहतुकीवर सुद्धा त्यामुळे परिणाम झालाय। दादरमधली ही महत्त्वाची अपडेट, गॅस पाईपलाईनला गळती लागलेली आहे। खोदकाम सुरू होतं त्या दरम्यानच हा प्रकार घडला। सध्या अग्निशमन दलाची गाडी पथकं 4 पथकं या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि हे सगळं आवरण्याचा नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय। जेसीबीचा खूर लागल्यामुळे ही लाईन फुटल्याची माहिती आहे। नेमकं काय घडलं किंवा तिथली परिस्थिती नेमकी काय आहे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, आपण जर पाहिलं तर दादरमध्ये पश्चिमेला अमर हिंद मंडळासमोर गोखले रोड आहे, तिथे काम चालू होतं आणि काम चालू असताना जेसीबीचा खूर लागल्याने जी गॅसची लाईन होती, महानगर गॅसची पाईपलाईन होती तिथे, आणि ती फुटल्यामुळे तिथे गॅस गळती झालेली आपल्याला पाहायला मिळते। मागील पाऊण तासापासून ही पाईपलाईन जी आहे ती फुटली आहे आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। तिकडची वाहतूक जी आहे ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। पोलीस आणि अग्निशमन दल जे आहे ते त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि गॅसवर सध्या गळती ज्या ठिकाणी झाली तिथे नियंत्रण मिळवण्याचा शर्थीचे प्रयत्न सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण जर पाहिलं तर या गॅस गळतीमुळे शिवाजी पार्क ते पोर्तुगीज चर्च असा जो मार्ग आहे तो सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। 6:05 सायंकाळी ही पाईपलाईन काम करत असताना फुटलेली आणि त्यामुळे पाऊण तास झालेले आहेत। मार्ग बंद करण्यात आला आणि अग्निशमन दल असेल, स्थानिक पोलीस असतील, ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर पाहू शकतो आपल्याला जे दृश्यांमध्ये दिसतंय की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात जो गॅस गळतीनंतर तिथे अग्निशमन दलाकडून पाणी मारलं जात आहे, कारण की जेणेकरून जो गॅस आहे, जो वायू आहे तो त्या संपूर्ण परिसरात पसरू नये यासाठी तिथे पाण्याचा फवारा सुद्धा अग्निशमन दलाकडून करण्यात येतोय, जेणेकरून आजूबाजूला काही ज्वलनशील पदार्थ असतील त्यामुळे भडका होऊ नये यासाठी पाण्याचा फवारा हा कंटिन्यू मारला जातो। आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्या संपूर्ण जी पाईपलाईन आहे ती आधी बंद करण्यात येईल आणि त्यानंतर त्या पाईपलाईनची खरं तर दुरुस्ती करण्यात येईल। अद्याप जे आहे त्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या पाऊण तासापासून हा संपूर्ण परिसर जो आहे तो सुद्धा बंद करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। गौरी, हो, धनंजय, दृश्यांच्या माध्यमातून आपण बघतोय मोठ्या प्रमाणावर खरं तर ही गॅस गळती झालेली आहे। तुम्ही म्हटल्याप्रमाणे 1.5 तासांपासून ही सगळी परिस्थिती आहे। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। कशा प्रकारे त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे ही सगळी परिस्थिती आवरण्याचा? खरं तर आपण जर पाहिलं तर जसं मी म्हटलं की स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचलेलं आहे, त्यांच्याकडून संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अग्निशमन दलाकडून त्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळवलं जातं। अग्निशमन दलाकडून पाण्याचा फवारा त्या संपूर्ण गॅस त्या ठिकाणी गळती झाली तिथे
मारण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि पाण्याचा मारा करून तो संपूर्ण वायू जो आहे तो हवेत मिसळून कोणती दुर्घटना घडू नये म्हणून केला जातो, जेणेकरून तो जो वायू आहे तो त्या ठिकाणी पाण्याच्या द्रवामुळे त्या ठिकाणी तो बसला जाईल आणि त्याच्यानंतर मोठी हानी जी होणार आहे ती टळू शकेल या पद्धतीचा प्रयत्न अग्निशमन दलाचा आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी ती गॅसची पाईपलाईन जी आहे ती त्याचा जो मार्ग आहे तो पुरवठा जो आहे जो केला जातो संबंधित परिसराला तो खंडित करण्यात येईल। त्यानंतर ती पाईपलाईन जी आहे ती दुरुस्त केल्यानंतर तो पुरवठा जो आहे तो पुन्हा सुरळीत करण्यात येईल। मात्र गेल्या पाऊण तासापासून आपण जर पाहिलं तर खरं तर ती त्याच्यावर शर्थीचे प्रयत्न ते आटोक्यात आणण्याचे अग्निशमन दलाकडून सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत ही घटना घडल्यानंतर पोर्तुगीज चर्च हे शिवाजी पार्क आणि सेना भवनचा जो मार्ग आहे खरं तर गोखले रोडच्या जवळचा तो संपूर्ण आता रिकामा करण्यात आला। तिकडची जी वाहतूक आहे ती सुद्धा वळवण्यात आली। नक्कीच धनंजय, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।